महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करते. पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज मी आपल्या समोर उभी आहे. व्यासपीठावर उपस्थित आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी कोकण ही निष्ठेची भूमी आहे, स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कोकणवासियांवर विश्वास ठेवला होता, त्या कोकणाचं नाव या गद्दारीच्या काळामध्येही निष्ठेने जपून ठेवणारे आमदार आणि राजांजी साळवी साहेब, आमचे उपनेते लक्ष्मण वडले साहेब, शेतकरी सेना मराठवाड्याचे वशिम देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि महत्त्वाचं म्हणजे समोर बसलेले, तुमचं माझं नातं काय असेल तर ते नातं म्हणजे हा भगवा आणि बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना. तुम्ही खूप ज्येष्ठ आहात. तिकडे ताई आहेत, मग शेतकऱ्यांचा प्रश्न घेताना खरं ताई तुम्हाला जाणवलं की हो हे विषय खरंच आमच्याचे आहेत. ते नातं आपलं आहे की आपण लढतो आहोत, ते सामान्य माणसासाठी लढतो आहोत. कारण माझा बाप कोणी अदानी नाही, कोणी अंबानी नाही. मला कष्ट करून जगायचं आहे आणि त्या कष्ट करायचं. मला रात्री प्रश्न पडतो भाजी कोणती आणायची, गॅस महाग झालेला आहे, गॅस महिन्याच्या आत संपला तर मला काळजी वाटते. या समोर बसणाऱ्या मुलांनी की माझी मुलं आहेत 4वी 5वी मध्ये, तेव्हा मला काळजी असते त्यांच्या शिक्षणाचं काय होणार आहे. कारण 2-2 लाख फी भरून शाळेमध्ये घालावं ही आपली ऐपत नाहीये. तुम्हाला वाटत असेल भाषण करायचं म्हणून मी हे बोलते, तर नाही. माझी मुलं सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा साने गुरुजी प्राथमिक शाळेमध्ये सेमी मध्ये शिकतात. हे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, कारण आज सगळं जग मोदींच्या नावाखाली खाजगीकरणाकडे वळलेलं आहे. आपल्या गावातली जिल्हा परिषदेची शाळा जर टिकली तर आपली मुलं शिकणार आहेत. आज जर विचार करताल की 7 मेला इलेक्शन आहे, ती माननीय विनायक राऊत साहेबांची इलेक्शन आहे, नाही, ती विनायक राऊत साहेबांची इलेक्शन आहे, ती एका निष्ठावंताची इलेक्शन आहे. पण त्याचबरोबर कास निष्ठेची धरलेली आहे आणि विकास या कोकणच्या शांत संस्कृतीचा, समृद्धीचा विकास करण्याचा ध्यास ज्यांनी धरलेला आहे, त्या तुमच्या आमच्या सर्वांची या विनायक राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती इलेक्शन आहे. हे लक्षात ठेवा, ही इलेक्शन तुमची आमची आहे आणि ती त्या भगव्याची आहे. त्यामुळं आज जर हे सगळ्या गोष्टी आपल्याला कोकणचा विकास करायचा असेल, माननीय उद्धव साहेब म्हणाले की आम्ही कोकणच्या विकासाच्या विरोधात नाही. हो, कोकणचा विकास झाला पाहिजे, पण कोकणचा विकास करत असताना कोकण मधला भूमिपुत्र जो आहे त्या स्थानिकांचा जर विचार केला, त्या स्थानिकांच्या मतांचा विचार केला, नाणार सारख्या प्रकल्प तुम्ही आणणार आणि श्रीमंतांना श्रीमंत करणार. धनदांडग्यांच्या जमिनी त्यांनी त्या कवडी मोलाने तुमच्या आमच्याकडून घेतल्या आणि त्या व्यापाऱ्यांना विकणार. ब्रिटिश व्यापारी म्हणून आले, सत्ताधारी झाले. असाच एक व्यक्ती 2014ला अच्छे दिन आएंगे, मी नाही म्हणत, आपण सगळे म्हटलो अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. पण आम्ही विचारायला विसरलो नक्की कोणाला. आणि ते अच्छे दिन आले अदानी अंबानीला. अजूनही मला प्रश्न माझ्या घरचाच आहे, तुम्हाला प्रश्न तुमच्या मुलाबाळांचा, शेतीवाडीचा, शेती पिकणाऱ्या धान्याचा आहे, आंब्याचा आहे, काजूचा आहे. हा, कारण याच्यावर आपलं आयुष्य चालणार आहे. आणि मग हे जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील, कारण तुमच्याकडे सगळ्यांकडे हे विनायक राऊत साहेबांचं पॅम्पलेट आहे. आता मी हे 10 वर्षाचं सगळं वाचण्याची गरज नाही, कारण आपण सगळे ह्या आगीमध्ये होरपळलेलो आहोत. डाळीचा भाव काय होता, पेट्रोलचा भाव काय होता,
शिक्षणाचा काय खर्च होता. आज एक जिल्हा परिषदेच्या शाळांचं खाजगीकरण करायला चालेल. प्रत्येक गोष्टीचं MSB मध्ये खाजगीकरण, प्रत्येक जण कॉन्ट्रॅक्ट वर भरती. आणि मग हा विकास आपल्याला अपेक्षित आहे का. कोकण ज्या निसर्गाने नटलेला आहे, ज्या समृद्धीने नटलेला आहे, मासेमारी हा तिथला मुख्य व्यवसाय आहे. कोकणच्या किनारपट्टीवरील आंब्याच्या काजूच्या बागा असतील, तिथं जर असे रिफायनरी सारखे प्रोजेक्ट येणार असतील तर ते तुम्हाला चालणार आहेत का. कारण जलप्रदूषण होणार आहे आणि पुढं त्या जलप्रदूषणाचा धोका आपल्या प्रत्येक उद्योगावर आणि मुळात आपल्या पिण्याच्या पाण्यावर येणार आहे. मग हर घर नल पण हर घर जल नसणार आहे, हे लक्षात घ्या. मग अशा भूलथापांना आपण बळी पडायचं आहे का. आता राहिला प्रश्न. मुलांनी त्या अडगळीतून काहीतरी वस्तू शोधल्या आणि त्याला 4 12 सापडले. पैसा दिसला, मुलगा खुश झाला. आई बघ पैसे. म्हटलं बाळा, 4 आणि 12 व्यवहारात चालत नाहीत. तुमच्या कोकणामध्ये सुद्धा असे 4 आणि 12 आहेत, ते आता व्यवहारात चालणार नाही. कारण कपडे बदलावेत तसे पक्ष बदलत आहेत. यांची निष्ठा ना हिंदू हृदय सम्राटांपाशी राहिली, यांची निष्ठा ना सोनिया गांधीजींपाशी राहिली, ना यांची निष्ठा शरद पवार साहेबांबरोबर राहिली. जिकडं वेळ तिकडं खेळ करणार आहे 4. त्यामुळं मी म्हणते, मागे त्यांनी म्हटलं ही तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर जी मशाल आहे ती मशाल नाही. निलेश राणे म्हटलं होते की ती मशाल नाही, मला तर आईस्क्रीमचा कोन वाटतो. म्हणून त्यांना मला सांगायचंय, तुम्ही ज्याला आईस्क्रीमचा कोन म्हणता ना, तो आता तुम्हाला दिसणार आहे. ती आग आहे आणि ही भगव्याची आग तुम्हाला या कोकणामधून, ती भगव्याची आग तुम्हाला कोकणामधून संपवणार आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व वाचवायचं म्हणून तुम्ही तिकडे गद्दारी केली. पण तेच शिवधनुष्य जे म्हणे की उद्धव साहेबांनी घाण ठेवलं होतं आणि आम्ही ते आणणार आहोत, तेच धनुष्य तुम्ही कोकणातून संपवलेलं आहे. आता लक्षात घ्या, कमळ फुलायचं असेल तर कधीच स्वच्छ पाण्यामध्ये कमळ फुलणार नाही. कमळ फुलणार कधीच स्वच्छ पाण्यामध्ये नाही, तिथं चिखलच व्हावा लागेल. मग आपल्या कोकणाचा चिखल करून आपण हे कमळ फुलवणार आहात का. इथे चालणार ती विनायक राऊत साहेबांची मशाल, इथे चालणार ती विकासाची मशाल आणि इथे चालणार ते राहुल गांधीजींचे, माननीय शरद पवार साहेबांचे, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. उठा, स्वाभिमान बाळगा आणि जनतेला आजही ठामपणे सामोरे जाणारे राजन साळवी साहेब आहेत, विनायक राऊत साहेब आहेत, भास्करराव जाधव आहेत, वैभव नाईक साहेब आहेत. हे ठामपणे तुम्हाला सामोरे जाऊ शकतात, कारण त्यांनी निष्ठा जपलेली आहे, कोकणवासियांना दिलेला शब्द जपला आहे. मग ती मशाल आपल्याला पेटवायची आहे. त्यामुळं 7 मेला निवडणुकीला जाताना मशाल चिन्ह लक्षामध्ये ठेवा. गॅस सिलेंडरच्या पाया पडा, सिलेंडरच्या पाया पडा. ताई माई तुम्ही इथं सगळे आहात, व्यासपीठावर माझ्या ताई आहेत. घरातल्या गॅस सिलेंडरच्या, घरातल्या चुलीच्या पाया पडा. कारण आपल्या डोळ्यातले धूर, आपल्या डोळ्यातले अश्रू त्या धुरामुळे नाहीत, तर वाढलेल्या महागाईमुळे आहेत आणि ते पुसले गेले नाहीत. उलट पुढच्या काळामध्ये हे अश्रू वाढणार आहेत. ते जर आपल्याला खऱ्या अर्थाने पुसायचे असतील तर विकासाची मशाल पेटली पाहिजे. आणि या महाविकास आघाडीतील आपचे ही सगळे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत. आज अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये आहेत, पण आपचा महाविकास आघाडीचा होणारा प्रचार आणि जमणारा तुमचा आमच्यासारखा असली शिवसेनेचा 100 नम्र शिवसैनिक समोर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून थांबलेल्या विश्वगुरूंच्या पायाखालची, हो त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून ते वारंवार म्हणतात ये नकली शिवसेना आहे. आपल्याला दाखवून द्यायचं आहे की हाती घेतलेली मशाल
विजयाची तुतारी फुंकणार आहे आणि हा शिवसैनिक असली नाही तर हिंदू हृदय सम्राटांचा बाळकडू पिलेला ज्येष्ठ नागरिक आहे तिथं बाळकडू पिलेला हा सच्चा शिवसैनिक मशालीनी या आग लावणार आहे आणि विकासाचं राजकारण जिवंत ठेवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.